नमस्कार. मी हिमांशु डवीर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्याद्वारे आयोजित केलेल्या शिवचरित्र कथाकथन माला या 6 दिवसाच्या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शिवचरित्र कथाकथन ही सोपी गोष्ट नाही आणि मी ते नमूद करू इच्छितो की मी इतिहासाचा अभ्यासक वगैरे नाही. मी इतिहासाचा एक चाहता आहे, एक इतिहास प्रेमी आहे. गड किल्ल्यांवर भटकणं हा छंद आहे आणि हे करत असताना जेव्हा 4 लोक भेटतात, गड किल्ल्यांच्या वाड्या वस्त्यांमधली 4 लोक भेटतात, त्यांच्याकडनं काही इतिहास समजत जातो, वाचनांमधून काही इतिहास समजत जातो, थोडाफार अभ्यास असतो त्याच्यातून काही इतिहास समजत जातो. तो इतिहास मी फक्त आपल्यासमोर मांडणार आहे. त्यात काही दंतकथा असतील, काही खरे मुद्दे असतील. रंजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यात माझं मनचं काहीच घालणार नाही. जे मला पटलं, जे मला भावलं, जे मी आजवर वाचत आलो, पाहत आलो, तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पुढचे 6 दिवस आपण टप्प्याटप्प्यांनी हा इतिहास समजून घेणार आहोत. काही थोर लोक असं म्हणून गेलेत की इतिहास हा संस्काराचा भाग असला पाहिजे आणि तो इतिहासाचा संस्काराचा भाग हा फक्त आपल्यापुरता न राहता हा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण समृद्धपणे दिला पाहिजे. एवढा भला थोरला इतिहास आपला भारताचा आहे. त्यातला आपण आज शिवाजीराजांचा इतिहास पाहणार आहोत. आणि हा इतिहास पाहताना मी फक्त आणि फक्त शिवाजीराजांचा काळखंड बघणार नाही, तर तो शिवाजीराजांचा काळखंड सुरू कसा झाला, शिवाजीराजांचं महत्व, शिवाजीराजांचं महानता व्यक्ती म्हणून, देव म्हणून नाही, ही कशी आहे हे आपण बघायचंय. ह्या सगळ्या गोष्टींमधून आज हे शिवचरित्राचं धनुष्य मी आपल्या समोर पेलतोय. आपले आशीर्वाद माझ्याजवळ असू द्या. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. शिवचरित्र सांगायचं म्हणजे शक्तितत्वाची उपासना आणि या शक्तितत्वाच्या उपासनेचं प्रतीक म्हणून हा आजचा मी मंत्र आपल्यासमोर मांडला. तो कालखंड खूप जुना होता. 13वं शतक चालू होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इतकी सुंदर संत परंपरा चालू होती. वारकऱ्यांची दिंडी आषाढी कार्तिकीला न चुकता पंढरपुरी जात होती. पंढरपूर माहेर, विठ्ठलाचं माहेरघर, माझं माहेर, अशीच संत मंडळी होती. त्यांच्या बोलांनी, त्यांच्या अभंगातून समाज प्रबोधन होत होतं. ज्ञानेश्वरांसारख्या विभूतींनी तर साक्षात तुम्हाला भगवद्गीता समजेल अशा भाषेत सांगितली. सोपानदेवांनी ती आणखीन साध्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न केला. ही सगळी मंडळी होती. देवगिरीचं साम्राज्य होतं. त्या देवगिरीच्या साम्राज्यावरती त्यांचा राजा, यादवांचा जो राजा होता, तो राजा सुखनैव राज्य करत होता. राजा मनासारखा होता आणि राज्य मनासारखं होतं. राजा आपल्या प्रजेला आपल्या पुत्रवत जपत होता. असा सगळा तो कालखंड होता. आणि या कालखंडामध्ये आपला महाराष्ट्र, दक्षिणेकडची राज्य ही सगळी खूप सुखात होती. अत्यंत छान चाललं होतं. कोणीही बायका मंडळी जेव्हा पाणी भरायला जात असत तेव्हा त्यांच्या ज्या काही गप्पा होत असत, त्या गप्पांमधून एकमेकांच्या घरची माहिती कळत असे. आपुलकी होती, माणुसकी होती. दारासमोर वासुदेव येऊन नाचून जात होता. दान पावलं म्हणून खुश होत होता. अशा या सगळ्या कालखंडामध्ये, अशा या सगळ्या उज्ज्वल त्यावेळेच्या वर्तमान स्थितीमध्ये एका कुणा वाकडी नजर आपल्या महाराष्ट्रावरती पडली. एका कुणाची, त्याचं नाव होतं जलालुद्दीन खिलजी. त्याच्यानंतरचा जो झाला तो अलाउद्दीन खिलजी. या सगळ्यांना असं जाणवलं की अरे, या विंध्य पर्वताच्या पलीकडे काय असेल. दिल्ली तर जिंकली, विंध्याचलाच्या पलीकडे काय असेल. म्हणून ही मंडळी सगळीजण ही त्यांच्या फौजा घेऊन निघाली. फौजा घेऊन निघाल्यावरती आता कुठलंही जेव्हा राज्य असतं तेव्हा त्या राज्याला अनेक डोळे असायला हवेत आणि हे प्रत्येक डोळे आपल्या राज्याचं काही ना काहीतरी काम करत असतात.
अनेक मंडळी महाराष्ट्रातून उठून काशी यात्रेला गेलेली होती. त्यांनी तिकडचा सगळा जो काही जुलूम होता तो पाहिलेला होता, पण कोणीच सांगितलं नाही. विंध्य ओलांडून आपल्यावर कोणी हल्ला करेल ही कल्पनाच कोणाच्या कल्पनेतही नव्हती. आणि ही कल्पना नसताना जेव्हा एखादं परचक्र येतं, अलाउद्दीन खिलजीची फौज आली, ती फौज आल्याबरोबर देवगिरीमध्ये हाहाकार उडाला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं झालं की आता लढायचं कसं. तर शंकरदेवरायाचा जो त्यांच्या आधीचा जो राजा होता तो राजा तयार झाला आणि त्यांनी युद्ध मांडलं. युद्ध मांडल्यावरती काही कशी युद्ध करणार? युद्ध करायला तुमच्याजवळ सैन्य पाहिजे. मग हे सैन्य कुठे? मग हे जे सैन्य पाहिजे ते कुठं गेलं होतं? तर शंकरदेवराय जो सेनापती होता तो सेनापती कुठेतरी ते सैन्य घेऊन बाहेरगावी गेला होता. म्हणतात असं की तो तीर्थयात्रेला गेला होता सैन्य घेऊन. आता हे सैन्य घेऊन तो गेला. उरल्या सुरल्या फौजेनिशी जर देवगिरीचा किल्ला ज्यांनी बघितलाय तो देवगिरीचा जर किल्ला बघायचा झाला तर तो अभेद्य असा किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये तुम्हाला प्रवेश करणं तर दूरची गोष्ट आहे. त्या किल्ल्याच्या वरती जर एखादा माणूस सोडून बसला असेल तर त्याच्यापर्यंत तोफेचा गोळाही जाऊ शकत नसेल, असा तो देवगिरी अभेद्य किल्ला आहे. आणि त्या किल्ल्यामध्ये हा राजा बसला होता. राजाला वाटलं की आपण सुरक्षित आहोत, आपण लढाई करू शकतो. लढायला गेला, लढाई सुरू झाली, पण त्या पठाणी फौजेसमोर काही याचा फारसा निभाव लागला नाही आणि म्हणून तो किल्ल्यात गेला पळून. किल्ल्यात गेल्यावरती त्याला असं वाटलं की हा ठीक आहे, आता आपण किल्ला आहे, काय होईल, किल्ल्याला वेढा पडेल, तोपर्यंत शंकरदेवराय आपल्या त्याच्या फौजेसकट येईल, वेढा मोडून काढील, आपण किल्ल्यात बसून लढा मांडूया. म्हणून तो लढा मांडला त्यांनी. लढा मांडायचा कशा जीवावर? तोफगोळा पाहिजे, अन्नधान्य पाहिजे. आता हे अन्नधान्य पाहिजे तर बघितलं तर जी काही धान्य कोठार आहेत त्या कोठारांमध्ये व्यापाऱ्यांनी काय आणून ठेवलंय तर फक्त मीठ. सगळ्या पोत्यांमधून फक्त मीठच आहे. आता अन्नच नाही तर जेमतेम 4 दिवस तो किल्ला लढवायचा. आता हे लढवायचं कसं? मग त्यापेक्षा शरणागती पत्करली. समूळ नाशापेक्षा आपण शरणागती व्हावं म्हणून त्या राजांनी खिलजीला निरोप पाठवला. तो म्हणला की मी शरण आलेलो आहे, काय असेल ते आपण सांगा. झालं, तो शरण आला. खंडणी ठरली. खंडणी ठरल्याबरोबर ती असं झालं की शंकरदेवरायला तोपर्यंत निरोप गेला की आपल्या राजधानीवरती परचक्र आलाय, हल्ला आलाय. शंकरदेवराय तडक तिकडनं निघाल्यावरती त्याची फौज जी आहे ती हल्ला करत सुटली. आणि गंमत बघा की आता जर शंकरदेवरायची फौज येते आहे, ती हल्ला करते आहे आणि ती हल्ला करताना शंकरदेवाने खिलजी निरोप काय पाठवला? बऱ्या बोलानं चालता हो, नाहीतर भाजून काढीन. खिलजीला हा तिखट निरोप मिळाला. तो मनातून घाबरलाच असणार, कारण काहीही झालं तर शंकरदेवरायची फौज खूप आहे. आता ह्या फौजेच्या पुढे आपला निभाव कसा लागणार? तर म्हणून त्यांनी काय गंमत करावी, त्याची थोडी जी काही फौज होती ती फौज त्यांनी लढायला पाठवली. 1000 लाखी फौज त्यांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी मागं ठेवली देवगिरीवर. आणि लढा पेटल्याबरोबर शंकरदेवराय काही कमी ताकदीचा योद्धा नव्हता. त्याचं तलवारीचं पाणी भल्याभल्यांनी झोपलेलं होतं. आणि त्यांनी ती लढाई सुरू केल्याबरोबर खिलजीला कळलं आपला काही निरोप लागत नाहीये, इथे निभाव लागत नाहीये. त्यांनी अफवा सोडून दिली की दिल्लीहून अजून मोठी फौज येत आहे आणि ती फौज लवकरच आपल्या मदतीला पोहोचणार. ही जी काही अफवा उठली होती ती उठलेली अफवा शंकरदेवरायच्या फौजेला सुद्धा कळली. हुरडा वाजून काढत होते शंकरदेवरायची फौज त्या पठाणांचा सगळ्यांचा. आणि ते करत असताना अचानक त्यांनी त्या खिलजीनी काय करावं तर किल्ल्यापाशी ठेवलेली 1000 फौज जी आहे ती त्यांनी मैदानात पाठवली. आता ती मैदानात पाठवली. 1000 घोडदौड म्हणजे 4000 टापा झाल्या. त्या 4000 टापांच्या घोड्यांचे जो धूळ उठली होती ती अशी लांबून बघता खूप मोठी दिसली. आणि ती दिसल्याबरोबर शंकरदेवाच्या फौजेला वाटलं की अरे हीच ती दिल्लीहून येणारी फौज. हे घाबरले, सैरभैर झाले. साधा विचार येत नाही का हो मनामध्ये? जेव्हा तो किल्ल्यात राजा बसला होता त्याच्याकडे जी काही मुठभर फौज होती ती मुठभर फौज का नाही आली बाहेर? तो घाबरला होता. आता शंकरदेवराय येईल, त्यांनी लढाई करावी, अमुक तमुक करावं आणि म्हणून नको तू लढू नकोस, तह करतोय आपण, हे करून त्याला पाठवून देतोय असा निरोप त्याने उलटा पाठवला होता. पण शंकरदेवराय तसा नव्हता. त्यांनी ती लढाई मांडली. पण त्या लढाईत झाली काय गंमत? ह्याची झाली वाताहत.
वाताच झाली, शंकरदेवरायाची फौज पळत सुटली. पळत गेल्यानंतर त्यांनी खिल्जीनी काय करावं, खिल्जीनी तो वेढा अजून जास्त आकसला आणि तो म्हणला की नाही, हे जे काय घडलेलं आहे हे अत्यंत चुकीचं घडलेलं आहे, त्यामुळे आता तहाच्या अटी बदलणार आपण. तहाच्या अटी बदलल्या. अनेक खंडोगणती खंडणी दरवर्षी देवगिरी पाठवेल असं लिहून घेतलं गेलं. आणि वर शिवाय महाराष्ट्राचा पहिला अपमान जिथे घडला तो प्रसंग म्हणजेच जेठाई अर्थात ज्येष्ठापल्ली ही जी कन्या आहे, ही जी मुलगी आहे, ही त्या राजाची मुलगी आहे. त्या मुलीला खिलजीच्या साठी म्हणून पाठवण्यात आलं, बायको म्हणून. आणि ती गेली. खंडणी चालू, इमानी इतबारे खंडणी चालू. काही दिवस गेले, काही वर्ष लोटली आणि अचानक शंकरदेवरायाला असं वाटलं की नाही, आता हे थांबलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय करावं, तर खंडणी त्यांनी पाठवणं बंद केलं. बंद केल्यावरती खिलजीच्या बोया वाकड्या झाल्या. तो म्हणला की अरे हे काय झालं, असं खंडणी तर पाहिजे आम्हाला. तर म्हणून त्यांनी फौज परत पाठवली. ती फौज आली. फौज आल्याबरोबर शंकरदेवरायांनी आणि त्या फौजेने पठाणांच्या फौजेचं युद्ध झालं. तुंबळ युद्ध झालं, भलं मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये शंकरदेवराय तडफेनं लढत होता, पठाण तडफेनं लढत होते, यादव सेना सगळी तडफेनं लढत होती. पण पठाणांच्या रेट्यापुढे यांचा रेटा थोडा कमी पडला आणि साक्षात शंकरदेवराय मारला गेला. शंकरदेवराय मारला गेला म्हटल्याबरोबर सैन्य सुटलं पळत. आणि याने काय करावं, तर त्या देवगिरीवरच्या राजाला कैद केलं आणि दिल्लीला घेऊन गेला. बरं, हे सगळं घडताना आपल्याला असं वाटतं ना की हे सगळं असं पटापटा घडतंय. नाही, असं घडत नाही. भरपूर वर्षांचा कालावधी असतो त्याच्यामध्ये. या राजाने काय केलं होतं, या राजाने खिलजीला निरोप पाठवला होता की अहो, हा शंकरदेवराय आणि काही जण जी आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत ही बंड करायच्या तयारीत आहेत. ते खंडणी पाठवायचं नाही म्हणताय. मी केवळ त्यांना घाबरून हो म्हणतोय, पण तुम्ही असं करा की तुमची एखादी फौज पाठवा ह्यांचा बंदोबस्त करायला. आता बोला, साक्षात राजांनीच तो निरोप पाठवला. ती फौज आली, शंकरदेवराय मारला गेला, या राजाला कैद करून नेलं गेलं. पण तिथं गेल्यानंतर काय, तो जावई ना, खिलजी जो आहे तो याचा जावई, ज्येष्ठापल्ली बायको म्हणून दिलेली ना, मग तो जावई काही दिवस नजर कैदेत राहिला. त्याने लिहून दिलं की खंडणीमध्ये काही फरक पडणार नाही, अमुक नाही तमुक नाही, सगळं काय 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 लिहून दिलं. ते सगळं झालं आणि हा परत आला. महाराष्ट्राचा घडलेला हा दुसरा अपमान की राजाला पकडून नेलं गेलं, तिथे कैद केलं गेलं आणि वरती ह्या सगळ्या गोष्टी लिहून परत पाठवलं गेलं. कालांतराने सगळं झालं, खूप लढाया झाल्या, खूप काय 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 घडत गेलं. अचानक असं की झालं, संपलं. आता काही आपल्याला महाराष्ट्रात घडत नाही. सगळी जी काय तरुण मन जी काही होती, जी काही दणकट मनगट होती, ती मनगट कुठे गेली हा प्रश्न पडावा. अशा वेळेस एक राखेखाली एखादा निखारा तर राहतोच की नाही. उभ्या महाराष्ट्राची धुळदाण झाली होती. लेकी, सुना, मुली, बायका, कुणी सुरक्षित नव्हतं, कधीच नव्हतं. अशा ह्याच्यात ती महाराष्ट्राची या खिलजीनी त्याच्यानंतर आलेल्या अनेकांनी नुसती राख केली. त्या राखेतून एक निखारा तेवढा वाचलेला होता, त्याचं नाव होतं हरपाल देव. हा हरपाल देव या देवगिरीच्या राजाचा होता जावई. त्यांनी ठरवलं की ही खंडणी काय आता द्यायची नाही. त्यांनी परत खंडणी बंद केली. बंद केल्यानंतर महाराष्ट्रावरती तिसरी स्वारी खिलजीची सुरू झाली. ती सुरू झाल्यावरती खंडणीत हे झालं, लढाया सुरू झाल्या, उभी लढाई पेटली, खूप मोठं युद्ध झालं. पण हरपाल देव आणि यांचं सैन्य तोकडं होतं. मी काय त्यांनी जे केलं त्याला चूक म्हणतोय, बरोबर म्हणतोय असं नाहीये, पण त्यांचं सैन्य होतं तोकडं. चुका काय होत्या? चुका त्याच ज्या आधीच्या राजांनी केलेल्या, की आधी माहिती नाही येणार आहे फौज कसं आहे काय आहे. आणि या सगळ्या चुका ज्या आहेत त्या शिवचरित्रामध्ये आपल्याला सुधारलेल्या दिसतात, म्हणून शिवचरित्र ऐकायचं. तर तीच झाली गत. लढाई सुरू झाली. पठाणांच्या रेट्यापुढे परत हरपाल देवराचं सैन्य कमी पडलं. हरपाल देवला अटक केली गेली आणि हरपाल देवला अटक केल्याबरोबर त्यांचा हुकूम काय सुटला, इसकी चमडी उधेड़ दो.
म्हणजे काय, कातड सोललं गेलं. ज्या देवगिरीच्या किल्ल्याच्या सीमेवरती या जावयानी सीमांत पूजन स्वीकारलं असेल, त्या सीमेवरती त्याचा सोललेला देह लटकवण्यात आला. दहशत. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं बघायला गेलं तर. पण तो देह तिथे लटकावला गेला आणि महाराष्ट्रातलं उरलं सुरलं जे काही स्वातंत्र्याचं होतं ते सगळं 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 पार नेस्तनाभूत झालं. किती वर्ष नेस्तनाभूत व्हावं? 200 वर्ष. विचार करा, 200 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. आपण जर विचार केला ना की आपल्यावरती कोणी कोणी स्वाऱ्या केल्या, कोणी कसे कसे लोक आले, काही काही वेळ तर लाज वाटायला लागते की अरे ते जे काही आपल्यावरती स्वाऱ्या करून आले ना ते त्या राजांचे होते गुलाम, ते इथे आले, ते आपले राजे बनले, म्हणजे गुलामांचे आपण गुलाम झालो. इतकी आपली नाचक्की झाली. ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्यावेळेस अनेकविध गोष्टी, अशा प्रत्येक गोष्टी घडत होत्या. महाराष्ट्राची अस्मिता जणू शून्य झाली होती. पुढे मग काय अनेक भारतावरती अनेक गोष्टी आल्या. खिलजी आला, चेंगीस खान आला, मोंगल आले, मुघल आले, सगळे आले. पुढे प्रतापगडचा चित्तोडगड पडला राणा प्रतापाचा. या सगळ्या गोष्टी घडत होत्या. इकडे मात्र सगळं देवगिरी शांत. कारण देवगिरीवरती आता यादवांचं राज्य नव्हतं, खिलजीचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं, मुघलांचं राज्य होतं. अशा ह्याच्यात विजयनगर उभं राहिलं होतं. आणि विजयनगरचं राज्य कसं काय एवढं उभं राहतं? जाऊन बघा, हम्पी बघा, काय सुंदर उभं केलेलं आहे सगळं. ते सगळं उभं कसं राहतं? हे राज्य उभं राहिलंय, ह्याला आपण तोडलं पाहिजे. पुढे जे काही आपल्या महाराष्ट्रावरती लोक आले त्याच्यातून 5 पातशाह्या निर्माण झाल्या. बघा, 5. त्या पातशाह्यांपैकी आपल्याला माहिती किती? कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, एलिचपूरची शाही आणि बिदरची, या 5 पातशाह्या आहेत. त्यातल्या पुढे काही अंशांनी मग बिदर, एलिचपूर वगैरे वगैरे सगळं शांत झालं. उरल्या 3च, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही. या सगळ्यांना असं वाटलं की नाही, आपण विजयनगरचं साम्राज्य धुळीस मिळवलं पाहिजे. सगळे एकत्र आले. आपला राजा रामराय पण निघाला, प्रचंड दळभार. आणि ह्या दोन्ही सैन्या जी काय आहे ही राक्षस तागडीजवळ एकमेकांच्या समोर आल्या. आणि राक्षस तागडीवरती समोर आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हाणामारी झाली, प्रचंड मोठं युद्ध झालं. नशीब काय फिरलं माहित नाही, आपल्या विजयनगरच्या राजाचा त्या लढाईत पराभव झाला. इतकंच नाही, तो राजा रामराया पकडला गेला. शत्रूच्या हाती कधी चुकूनही जिवंत लागू नये. राजांनी तर नाहीच नाही. आणि त्या ह्याच्यात तो पकडला गेला. पकडला गेल्यानंतर आदिलशहाचा जो होता, अली आदिलशहा जो होता विजापूरचा, त्यांनी काय करावं? तुम्ही फक्त ना विचार करा की आपण एखाद्या राजाला राजाप्रमाणे वागवायचं. तो पकडला गेलाय, ठीक आहे, तुम्ही त्याचं काय पण करा, तुम्ही त्याला मारून टाका किंवा काही करा, तुम्हाला शेवटी तुम्ही राजा आहात, तोही राजा आहे, युद्ध आहे म्हटल्यानंतर सगळं चालणारच. पण युद्धामध्ये सुद्धा एक प्रकारचे आपले नियम असतात, तत्व असतात, जी तत्व आपण पाळतो. उदार मनाने आपण शरण आलेल्याला सोडून देतो. पण इथे काय घडलंय? ह्या आदिलशहानी काय करावं? आता तुमच्या अंगावर काटा येईल की त्यांनी काय केलं तर त्या राजा रामरायाचं मस्तक धडावेगळं केलं. एवढं करून थांबला का होतो? नाही. त्यांनी काय केलं, ते मस्तक आतून सगळं पोखरून काढलं. मेंदू, नसा, सगळ्या पोखरून काढल्या. सगळं पोखरून काढलं. पोखरून काढल्यावरती काय केलं, कातडी पण सोलून टाकली. आणि मग त्यांनी काय करावं? एवढं करून तरी थांबावं ना? नाही. त्यांनी काय करावं, त्यांनी ते तोंड, राजाचं तोंड, विजयनगरच्या राजाचं तोंड त्यांनी विजापूरच्या एका गटारावर बसवलं. ते त्या गटारावर त्यांनी बसवल्यावरती ते कशा पद्धतीने बसवलं तर अख्ख्या विजापूरची घाण त्याच्या तोंडातून जाईल. ही तर क्रूरता ह्या लोकांची. हे सगळं चालत होतं. सगळेजण विसरत काय होते की अरे आपल्याकडचा जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाचा आपण वापर कसा केला पाहिजे, हे सगळेजण विसरत होते.
हा सह्याद्री जो आपल्या इथं उभा आहे, आडवा तिडवा उभा आहे, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. आणि विजयनगरचं साम्राज्य राक्षस तागडीजवळ जेव्हा संपून गेलं तेव्हा फक्त आणि फक्त या पातशाह्या ज्या आहेत ना, सुलतानी ज्या आहेत, तेवढ्याच राहिल्या. मग काय त्यांचा उन्मादच चालू, मन मानेल तसं सगळं चालू. आणि एकदा का आपण मनानी पारतंत्र्य स्वीकारलं की मग आपल्याला आपला कोणीही जाग करू शकत नाही. ते स्फुल्लिंग आतून चेतलं पाहिजे. ते चेतण्यासाठी आपण स्वतः चेतलो पाहिजे. पण जेव्हा आपल्याला वाटतं की ठीक आहे, मला वतनं मिळत आहेत, मला जमीनदारी मिळतीये, मला देशमुखी मिळतीये, मला अमुक मिळतंय, मला तमुक मिळतंय, बादशाकडनं मला हे काय काय पदव्या मिळत आहेत, महाराजाधिराज अशा पदव्या मिळत आहेत, राजे अशा पदव्या मिळत आहेत, मी कशाला काय करू? बसायचं. लढायचं कोणाशी? आपल्याच लोकांची. कुणासाठी? ह्यांच्यासाठी. हे कोण? बाहेरून आलेले. त्यांच्यासाठी आपण आपल्याच लोकांची लढायचं. म्हणजे अक्षरशः असं झालायचं की मोठ्या पातळीवर तर सोडून द्या, गाव पातळीवरती जेव्हा आपण जातो ना, तेव्हा माझ्या गावाची ही हद्द का ती हद्द, ह्याच्यावरून खून हाणामाऱ्या व्हायच्या. घराणीच्या घराणी उद्ध्वस्त झाली त्याच्यात. कुणाकडे चांगलं कार्य घडू द्यायचं नाही. झालं कार्य घडलं की चला जावा हाणावा. हे कोणासाठी करतोय आपण? आपल्यासाठी. हेच स्वातंत्र्य. जो आपला भूप्रदेश होता, जिथे आपले राजे होते, जिथे आपली लोक होती, जिथे आपल्या बायका मुलांना फिरताना भीती वाटत नव्हती, तिथे आज एकटी बाई पाणथळावर जायला घाबरत होती. कोण कुठला एखादा मोगल यावा उचलून घेऊन जावं. बकऱ्या आहेत का आपण? कोणी यावं उचलून द्यावं. आणि ह्याच्या विरुद्ध तक्रार कोणाकडे करणार? आपलीच माणसं त्यांचीच गुलाम होऊन बसलेली आहेत. त्यांच्या विरुद्ध तक्रार त्यांच्याचकडे कशी करायची? म्हणून तक्रार पण नाही. मुक्काट्याने महाराष्ट्र खाली मान घालून सहन करत होता. हा सह्याद्री ओरडून सांगत होता की अरे मी आहे, माझा वापर करा, माझा फायदा घ्या. हा भूप्रदेश अवघड नाही, कठीण आहे. कित्येक ठिकाणी आजची जमान्यात जरी बघितलं ना 2021 मध्ये, तर कित्येक जंगलांमध्ये अजूनपर्यंत वरून सूर्याची किरणं जमिनीवर पोहोचत नाहीत. असे काही काही कडे उभे आहेत की जिथे फक्त आणि फक्त वारा किंवा पाणीच जाऊ शकतं, बाकी कोणी जाऊ शकत नाही. अशा भूप्रदेशामध्ये काहीच घडत नव्हतं. नाही म्हणाला एक दोन घटना अशा घडल्या. एक राजे होते, शिर्के राजे होते. एक मुघल सरदार त्यांच्यावरती चालून आला. त्यांना कळलं की आपला काही निभा फारसा लागणार नाही. त्यांनी काय केलं? गनिमी काव्याचं नमुनेदार उदाहरण म्हणून ही गोष्ट आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की ठीक आहे, निरोप असा आला होता त्याला की तू एक तर मुसलमान हो, नाही तर मरायला तयार हो. त्यांनी म्हटलं हो ठीक आहे, मी धर्मांतर करायला तयार आहे. पण तो जो खेळण्यावरती दुसरा राजा बसलाय ना, आधी त्याला पाठवा. चुकीचं काही नाही आहे, गंमत आहे ही. हा सह्याद्री असं शिकवतो ना, ह्याचं उदाहरण आहे हे. म्हणून मी तुम्हाला मदत करतो, चला आपण जाऊ. ही सगळी फौज घेतली, हा पण निघाला आणि इतक्या विचित्र आणि घाणेरड्या जंगलातून त्यांना नेलं खेळण्याकडे की ते नेत असताना त्या सैनिकांना रक्ताची हगवण लागली. मुघल सैनिकांना. मराठ्यांना काही नाही झालं, कारण त्यांना हा प्रदेशच त्यांचा आहे. हे कळत नव्हतं. हे त्या राजाला कळलं. त्यांनी पटकन काय केलं, चला आपण तिकडे जाऊ, आधी त्याला पाठवू, मग मी तुझ्या बरोबर पाठवतो. या मुघल सरदाराला तर फारच भारी वाटलं ना, की वा एका दगडात दोन पक्षी. तसंही तो खेळणा किल्ला काय जिंकण्याच्या नादात तो जाणार नव्हताच. पण आता हे स्वतःहूनच येतं यश पदरात, तर कशाला सोडा. म्हणून चालला, निघाला. कित्येक दिवस हे पायपीट करतायत. हे पायपीट करत 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 गेले एका जंगलात. भयानक घनदाट जंगल. त्या जंगलामध्ये ती फौज आली. रात्र झाली आणि या राजाने केली गंमत. आपलं सगळं सैन्य घेतलं आणि झाला पसार खेळण्यावर. गेला खेळण्यावरती आणि त्याला जाऊन सांगितलं, बघ रे बाबा, तुझ्या जबड्यामध्ये ही फौज आणून सोडलीये, तू काय करायचं तू ठरव. हे दोघेही रात्री निघाले, अख्खी फौज कापून काढली. एक राजा जिंकायला निघालेला 2 राजांनी मिळून असा जोडला याला की कोणीच परत गेलं नाही. हा सह्याद्री, हा गनिमी कावा, ही एकी, हा माझा प्रदेश आहे.
हा जो कोण येतोय तो माझ्या प्रदेशावरती हक्क गाजवायला येतोय, जो कोणी इथला नाहीच आहे, तर त्याला आपण इथे येऊन देता कामा नये. उलट आपण त्याला असा झोडला पाहिजे की पुढचा येताना विचार करेल. आणि हे सगळं झालं, ती फौज गायब आणि दोघे राजा आपापले स्वतंत्र. छान. हा सह्याद्री. आणि ह्या सह्याद्रीचं उदाहरण आणि या सह्याद्रीचा सर्वोत्कृष्ट वापर जर कुठल्या राजाने केला तर तो शिवाजी राजा. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, सगळ्या छोट्या मोठ्या प्रमाणात काही ना काहीतरी चालू आहे. पण झालं काय होतं, एकंदर परिस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये बंड होऊ शकत नव्हतं. मग कोणीतरी एखादा नाथ पैठणचा देवीला साकडं घालायचा, दार उघड बाये, दार उघड. पण काय गंमत ना, प्रत्येक गोष्ट ही देवाच्या कानी तरी पडत होती की नाही समजत नाही. अहो, जेव्हा हे सगळं घडलं ना, जेव्हा महाराष्ट्रावरती परकीय सत्ता आल्या, लोक असं म्हणतात की अहो चक्क देव पण रडले. देवांची ही अवस्था. मग देव पण रडले. अरे कसे काय? देव कधी रडतो? जेव्हा आपण आपली कर्म जी असतात ना ती करायचं थांबतो तेव्हा. माझं कर्म काय आहे? माझ्या मुलकाचं रक्षण करणं, माझ्या घरादाराचं, माझ्या प्रदेशाचं, माझ्या रयतेचं रक्षण करणं. आणि आपण काय करतोय? इतरांची, आपल्याच लोकांची भांडत बसली. बरं, हे साधं सुद्धा वैर नाही, जन्मोजन्मी पिढ्यानपिढ्या चालत आलेली वैर आहे तो. आठवून बघा तुम्ही, एक किस्से आठवा मावळातले. कित्येक गोष्टी तुम्हाला अशा दिसत नाही, वैर किती चाललंय, काय करायचं याचं? कोण तो आदिलशहा, कोण तो निजामशहा, कोण तो वरचा दिल्लीचा, ज्याला दिल्लीश्वर समजायचे लोक. दिल्लीश्वर. आणि ह्या दिल्लीश्वराला आम्ही आमच्या देवळात जाऊन दर्शन घ्यावं याचा कर भरायचा. हे मोगल वगैरे सगळे आले, अकबर वगैरे आपण जे म्हणतो ना फार चांगले राजे होते. हो, काय चांगले राजे होते? ह्याच्या एक एक आकडेवारी बघा. यांनी जी काही लोक मारली आहेत ना, ती आकडेवारी नुसती डोळ्या खालून घातली ना तर डोळे दिपतात, कारण आपल्याला दिसतच नाही हे काय म्हणतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते लोक करत होते तेव्हा आपल्याला कळत नव्हतं का की हे आपले नाहीये. एक एक राजा, एक एक प्रजा हे एक एक वेचून हिंदूंना मारत होते. एका राजाने तर शिलालेखात लिहून ठेवलं, मी 33 मंदिरं फोडली. 33? कसं काय जमायचं? काय करणार तुम्ही? आणि करायचं म्हणजे काय करायचं? इतक्या सगळ्या सल्तनती आपल्यावरती लादल्या गेल्या होत्या की खिलजी, त्याच्यानंतर तुगलक, बहमनी, बीदर, वराड, अहमदनगर, विजापूर, खानदेशचे तुर्की आणि मोंगल. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याकडे इतकं लुबाडलंय आपल्याला. आपल्या सगळ्या गोष्टी त्या लोक घेऊन गेले. आपल्याकडे काय उरलं? आपण पुरते पारतंत्र्यात गेलो. पारतंत्र्यात म्हणजे काय? याला काही अर्थच नाहीये. हे सगळे लहरी मोहम्मद, एक सुचलं की केलं, मोकळे झाले, सगळे कामांध. काय करायचं? उचलून आणायच्या बायका. ह्याला काय अर्थ आहे? हे सगळं करत असताना आपल्याला कोणीच का समजत नव्हतं? आपल्याला का असं वाटत नव्हतं की आपण स्वतंत्र व्हावं? हे स्फुल्लिंग जिथं चेतलं ना, ते चेतण्यासाठी आपल्याला अनेक जन्मींची तपश्चर्या पाहिजे का? शिवाजी जन्मावा दुसऱ्या घरात, हेच पाहिजे का? आपण स्वतः ठरवू शकत नाही का? हे सगळे एक एक कालखंड नुसते तुम्ही डोळ्या काढून घाला. आणि ह्या लोकांनी केलेल्या कत्तली, ह्या लोकांनी पाडलेली मंदिरं, यांचे नुसते आकडे बघा. लाखभर तर मिनिमम. प्रत्येक राजाने लाखभर तर कमीत कमी मारलेत. बरं, हे मारण्याचे म्हणजे काय फक्त प्रौढ माणसं मारली आहेत का? नाही. प्रौढ माणसांचा आकडा कदाचित वेगळाच असेल, माहित नाही मला. पण लहान मुलं, बाया, बापड्या, पुरुष, म्हातारे कोतारे सगळे कापून काढले. तो विजयनगरचं साम्राज्य कशी धुळदाण झाली. कित्येक लोक होते गायब, मारून टाकलं त्यांना.
गुन्हा काय? तर ते विजयनगरचे. हे सगळं चालू आहे आणि हे सगळं चालू असताना ह्या गोष्टींची चीड येणं, ह्याचा विचार सुरू होण्याची जी चक्र असतात की हे का घडतंय, मी हे का करतोय, मी कोणासाठी करतोय हे, ह्या सगळ्या गोष्टींची जी घटनाक्रम जर बघितला तर आपण जेव्हा मालोजी राजे, मंबाजी राजे, शहाजी राजे असे येत होतो तेव्हा त्या शहाजी राजांच्या मनात हा पहिल्यांदा विचार आला की काय घडतंय. आणि मग त्यांनी हळूहळू विचार करायला सुरुवात केली. देवगिरीला लखुजी जाधवराव म्हणजे साक्षात जिजाऊ साहेबांचे वडील बरं का, यांच्या कत्तली उडाल्या होत्या. जिजाऊ साहेबांना काय वाटलं असेल, त्याच्यानंतर कुठंतरी हत्ती माजला तर त्या हत्तीला मारताना काहीतरी गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये भोसले आणि जाधव यांच्यात वैर निर्माण झालं. आता विचार करा ना, त्या जिजाऊ साहेबांची काय अवस्था झाली असेल, एक माहेर एक सासर. शहाजी राजांना पण ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येत होता. ते विचार पद्धतीतून बाहेर पडायचा मार्ग कसा काढायचा. आणि या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने जशा जशा पुढे सरकत होत्या तसं तसं त्यांना वाटत होतं की आपणच आपलं राज्य का नको करूया. त्यांच्याकडे पुण्याची जहागिरी होतीच. ते पुण्यात आले. पुण्यात आल्याबरोबर त्यांनी स्वतःचा आसपासचा मुलूक स्वतंत्र केला आणि तो स्वतंत्र केल्याबरोबर त्यांना आदिलशहाला कळलं शहाजीराजे असं काहीतरी करतायत. आणि हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्यावरती फौज पाठवली. आता जिजाऊ साहेबांना कुठे सुरक्षित ठिकाणी ठेवायचं म्हणून त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरती हलवलं. आणि शिवनेरी किल्ल्यावरती जेव्हा जिजाऊ साहेब आल्या, हल्ला सुरू झाला, तोपर्यंत पुण्यामध्ये आदिलशहाच्या फौजांनी इतका धुमाकूळ घातला होता. पुण्यामध्ये पुणे उरलंच नाही, सगळंच्या सगळं जळून गेलं. आणि जळून गेल्यावरती शांतता नाही. पुण्याच्या वेशीवर त्या आदिलशहाच्या वजिरांनी पहार ठोकली आणि त्या ठोकलेल्या पहारेवरती एक तुटलेली वाहन ठेवली. दहशत की हा प्रदेश पुन्हा कधीही बहरू शकत नाही. आदिलशहाच्या सैन्याने या प्रदेशाची राख रांगोळी करून टाकलेली आहे. असा हा प्रदेश त्यांनी करून टाकला. आणि हा प्रदेश झाला, कुणालाच पत्ता नाही काय चाललंय. आणि इकडे या सगळ्या गोष्टींमध्ये जिजाऊ साहेबांना चिडत होत होती. त्या चिडत होत्या, त्या रागवत होत्या, त्या आपल्या लोकांमध्ये बोलत होत्या की हे थांबलं पाहिजे, हे कसं तरी थांबलं पाहिजे. या सगळ्या घटनाक्रम घडल्यानंतर शहाजीराजांना असं वाटलं असेल म्हणून त्यांनी निजामशाही, जो मूर्तीचा निजाम होता, छोटा लहान मुलगा होता, त्याला मांडीवर घेतला आणि निजामशाही वाचवण्याच्या प्रयत्नाखाली स्वतःचं स्वराज्य संस्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न मांडला. म्हणून शहाजीराजांना स्वराज्याचं संकल्पक असं म्हणलं जातं. त्यांची ती संकल्पना होती की आपलं राज्य पाहिजे, इथे आपण राहतो, आपण काय यांची गुलामगिरी करायची. कारण शहाजीराजांनी अनेक वेळा अशा चीड येण्यापोटी कधी निजामशाही कधी आदिलशाही अशा शाह्या बदलल्या होत्या. कुठवर बदलणार. हे सगळं थांबलंच पाहिजे म्हणून त्यांनी निजामशाहीच्या आड स्वतःचा स्वराज्य स्थापण्याचा संकल्प सुरू केला. आणि तो सुरू करताना या आदिलशहाला, वरच्या शहाजहानला या गोष्टीची खबर लागली आणि त्या दोघांनी मिळून शहाजीराजांचा पराभव केला. किती यातना झाला असेल त्यांच्या मनाला. माऊलीचा किल्ला आहे ना, त्या किल्ल्यापाशी ते सगळं घडलं. तोपर्यंत इकडे जिजाऊ साहेबांची तब्येत नाजूक होती कारण त्या गरोदर होत्या. आणि गरोदरपणामध्ये त्यांची काळजी घ्यायला कुठे पाठवायचं म्हणून त्यांना शिवनेरीवरती ठेवलं होतं. शिवनेरी किल्ला ज्यांनी ज्यांनी बघितलाय त्यांना तो कळेल की तो किती कठीण किल्ला आहे. आज बस जाते, आज खूप सोपं वाटतं, पण कधी साखळीच्या वाटेने चढून बघा, आजही घाम फुटतो. म्हणजे पायी चालणारा जो पायऱ्याकडे जातो तर आता फुटतो, पण हा जो घाम फुटणं प्रकार म्हणतोय ना मी, की जो साखळीच्या वाटेने चढून जायचा आहे तो महाकठीण काम त्या किल्ल्यावरती ठेवलं. तिथे विश्वासराव होते. इथे माझ्या पत्नीची आणि तिच्या या कठीण काळामध्ये तिची देखभाल केली जाईल
हे सगळं त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी तिथे ठेवलं होतं. बरं, हे सगळं काही सोपं होतं का? महाराष्ट्रात त्यावेळेस सलग 3 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. म्हणून राजांनी पाठ फिरवली. हे करत असताना जिजाऊ साहेबांना डोळे कसले लागत होते? तर त्यांना असं वाटत होतं की आपण रामायण ऐकावं, महाभारत ऐकावं, तलवार घेऊन खेळावं. हे असले विलक्षण डोहाळे लागायला जिजाऊबाई साहेबच पाहिजेत का? आपल्याला का नाही लागू शकत? खूप सोपं होतं ना हे. आपण म्हणतो की त्या जिजाऊ साहेब होत्या, त्यांना जमलं, आपल्याला का नाही जमलं? कारण आपण तसे घडत नाही, आपण तसे संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर देत नाही. म्हणून शिवचरित्र हा गर्भसंस्कारांचा भाग व्हायला हवा. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत बसून शिवचरित्र ऐकलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे, समजावून सांगितलंच पाहिजे. आणि ह्याच्या पुढे जाऊन म्हणेन की ते गडांवर जाऊन ऐकलं पाहिजे. स्थान महात्म्य म्हणून काही प्रकार असतो की नाही? ते स्थान महाराष्ट्रातले प्रत्येक गड किल्ले काय पार्ट्या करण्यासाठी नाहीये. तिथे आपल्या लोकांनी आपल्या जीवनाची, आयुष्याची बाजी लावलेली आहे, आपल्या रक्ताचं शिंपण केलेलं आहे. आणि ह्या लोकांनी ते केलं म्हणून आज आपण इथे उभे आहोत. आपण बोलू शकतो या गोष्टी. त्यात काय टाप आहे आपली? गड किल्ल्यांवर जाताना नतमस्तक होऊन जायचं असतं. गड किल्ल्यांवर जाताना आपण एखाद्या तीर्थक्षेत्रात नाही, धारा तीर्थक्षेत्राला बघायला जातोय हे बघायचं असतं. आणि सगळी धारा तीर्थ आहेत. आणि आपण काय करतो? हे आपण आपलं स्वतःनी अंतर्मुख होऊन विचार करावा. आणि हा वारसा आपण पुढे देणार आहोत का, याचाही आवर्जून विचार करावा. शिवचरित्र कथाकथन मला सांगण्याचा उद्देश हा आहे की उद्या उठून तुम्ही जे कोणी ऐकत आहात त्यातले 10 लोक जरी निदान हा विचार घेऊन पुढे गेले ना, तरी इतिहास सरकत राहील पुढे. तर अशा ह्याच्यामध्ये जिजाऊ साहेबांना जेव्हा त्या गरोदर होत्या तेव्हा त्यांना हे डोहाळे लागत होते. त्यांना असं वाटत होतं की पृथ्वी म्हणजे आपली स्वतःची असायला पाहिजे, ही भूमी आपली असली पाहिजे, स्वतःचं स्वराज्य असलं पाहिजे, कशाला कोणाची गुलामगिरी करायची. तिचे हे तिखट विचार लोकांना झेपत नव्हते. गड किल्ल्यांवरती त्यावेळेस जी काही मंडळी होती त्यांना हे विचार झेपत नव्हते. 200 वर्ष उलटून गेलेली आहेत. अंगामध्ये पारतंत्र भिनलेलं आहे. रक्त वाहतच नाहीये, पारतंत्र वाहत आहे. कारण जर रक्त वाहत असलं असतं ना तर ते तरी निदान उसळलं असतं. वाहतंय काय? पारतंत्र्य, गुलामी, लाचारी, हेच फक्त वाहत होतं. आणि अशा या क्षेत्रामध्ये ती बाई उभी राहते आणि म्हणते मला स्वराज्य स्थापन करायचंय. असं म्हणतात की हा जो काही शहाजीराजांनी जो काही उद्योग मांडला होता, निजामशाही वाचवून स्वतःचं स्वराज्य संकल्पना त्यांची जी होती, त्याच्या मागे प्रेरणा सुद्धा कदाचित जिजाऊ साहेबांची असू शकते. चिडल्या होत्या त्या प्रचंड. त्यांची सख्खी जाऊ या मोगलांनी नाशिकमधून उचलून नेली होती. घरात घडलेली घटना आहे, कोण चिडणार नाही? हे सगळं तिथं घडतंय आणि तिला ह्या सगळे डोहाळे लागतायत. आणि ते डोहाळे पुरवताना विश्वासरावांची फार धांदल उडत होती, गडकऱ्यांची फार धांदल उडत होती. एक तर दुष्काळ पडलेला, सगळ्यांसाठी पाण्याचं दुर्भिक्ष झालेलं, गुरं जनावरं चाऱ्या वाचून तडफडून मेलेली. ह्या सगळ्या परिस्थितीत, पूर्ण प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी राजांच्या वेळची गोष्ट ही की गरोदर होत्या जिजाऊ साहेब. आणि एक दिवस कळा सुरू झाल्या. दाई सुईणी यांची धावपळ सुरू झाली. बाळंतिणीच्या खोलीमध्ये जिजाऊ साहेबांना आणलं गेलं. आणि त्यांना जेव्हा ते आणलं गेलं त्यावेळेस तिथे सुरुवात झाली. बाहेर विश्वासराव फेऱ्या घालतायत. शहाजीराजे अजूनही लढाईतच होते. विश्वासराव, बाहेरची सगळी मंडळी बाहेर फेऱ्या घालतायत, येरझऱ्या घालतायत की काय बातमी येते. बरं, जिजाऊ साहेब अडल्या होत्या बरं का. ज्या महिला मंडळ आहे त्यांना हा शब्दाचा अर्थ कळेल. अडल्या होत्या. निरगुड म्हणून एक जागा आहे, तिथले एक डॉक्टर होते, त्या काळचे डॉक्टर म्हणजे आता वैद्य जे आहेत ते वैद्य होते. त्यांनी जिजाऊ साहेबांची सुटका केली होती. शिवाजीराजांच्या वेळेस जिजाऊ साहेब अडल्या होत्या.
सुटका झाली. सुटका झाल्यावरती जेव्हा बातमी आली, बाळाने पहिलं टॅह्या केलं असेल, बाहेर बातमी आली, पुत्र झाला. कोण आनंद झाला असेल तुम्ही कल्पना करा नुसती, की जर सह्याद्रीला कान आहेत आणि जर तो सह्याद्री या जिजाऊ साहेबांचं ऐकतोय, मला काय करायचंय, माझं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय, हे जर तिला त्या सह्याद्रीला ऐकू येत असेल तर सह्याद्री बागडला असेल. जिजाऊ साहेबांना पुत्र झाला, जणू सह्याद्रीला पुत्र झाला, अवघ्या महाराष्ट्राला पुत्र झाला. 19 फेब्रुवारी 1630 शिवाजीराजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले. शिवनेरी किल्ल्याला जरा तुम्ही आकाशातून बघितलं ना तर तो असा वाटतो की दिल्लीच्या रोखाने एखादा बाण तो ताणलेला आहे. तो ताणलेला बाण म्हणजे शिवाजी राजा आणि ती दिल्ली रोखलेली. आणि अजून एक गंमत सांगू, जेव्हा शिवाजीराजे त्या परिसरात होते ना त्याच वेळेस औरंगजेब सुद्धा होता शिवनेरीच्याच परिसरात. हापूसबाग म्हणून एक जागा आहे, त्या जागेपाशी एक हबशी महाल आहे, त्या हबशी महालात तो होता. हे भविष्य काळातले दोन अत्यंत तुल्यबळ असे शत्रू लहानपणी एकाच प्रदेशात होते. अशी ती गंमत आहे. शिवाजीराजे जन्माला आले 19 फेब्रुवारी 1630. किती मोठा आनंद झाला असेल. विश्वासरावांनी साखर वाटली, पेढ्या गडावरती आनंदी आनंद झाला. शिवाई देवी प्रसन्न झाली शिवनेरी किल्ल्यावरची, कारण आणि जिजाऊ साहेबांनी म्हणलं होतं की जर मला पुत्र झाला तर मी तुझ्या नावावरनं माझ्या पोराचं नाव ठेवीन, म्हणून शिवाजीराजांचं नामकरण शिवाजी असं झालं. लोक आले, भविष्यवेत्ते आले, ज्योतिषी आले, त्यांनी पत्रिका म्हणल्या, पळे घटका सगळं मोजलं आणि बघितलं तर पत्रिका लाखात एक. राजयोगी पत्रिका. हा पुत्र पुढे मोठा पराक्रम गाजवील, सिंहासनाधीश्वर होईल. कोण आनंद झाला असेल जिजाऊ साहेबांना. तर हे सगळं घडलं. लहान छोटंसं शिवबाचं रूप त्या शिवनेरी किल्ल्यावरती बागडत होतं. हळूहळू हळूहळू एक एक पराक्रम करत होतं. हो, पराक्रम. पहिला उंबरठा ओलांडणं हा सुद्धा पहिला पराक्रम. आणि ओलांडून जाऊन पलीकडे ती अंगणात जी माती आहे ती खाणं हा दुसरा पराक्रम. आपण नाही खाल्ली का माती लहानपणी? खाल्ली की. माती खाणं हा अर्थ वेगळा आणि लहान मुलांनी बाहेर जाऊन माती खाणं हा अर्थ वेगळा. माती खाल्ली, आनंद झाला. शिवबा हळूहळू चालायला लागला. चालायला लागल्यावरती त्याचे नवीन नवीन सवंगडी त्याच्या भोवती भरू लागले. तिथल्या ज्या काही सुईणी असतील, दाया असतील, तिथल्या गडावरच्या ज्या काही महिला मंडळ असेल, त्यांच्या ज्या काही सेविका असतील, त्यांच्याशी शिवबा छान खेळायचा. फार लाघवी स्वभावाचा होता शिवबा. सगळ्यांची गोड बोलायचा. गोड बोलताना मज्जा करायचा. कोणाला तरी कसले कसले विविध आवाज काढून दाखवायचा. हो, शिवाजीराजे वेगवेगळे आवाज काढायचे लहानपणी. कधी कुठल्या वाघाचाच आवाज काढ, कधी सिंहाचा आवाज काढ, कधी मोराचा आवाज काढ. वेगवेगळे आवाज काढायचा. खूप खेळायचा. आणि त्याचा सगळ्यात आवडता खेळ काय तर शिवनेरीच्या अंगणामध्ये छोटे छोटे किल्ले बनवायचे, त्याच्यावरती छोट्या छोट्या लाकडी तोफा ठेवायच्या आणि ते आपलं राज्य म्हणून लुटूपुटीच्या लढाया सुद्धा करायच्या. हे सगळं काही तिथे चाललेलं होतं. आणि शिवबा राजांकडे जेव्हा जिजाऊ साहेब आपल्या दालनातून बघत असतील, आपल्या झरोक्यातून बघत असतील किंवा त्या समक्ष तिथे बसलेही असतील, हे जेव्हा त्या बघत असतील तेव्हा त्यांना त्यांची स्वप्न काय असतील की आज हा मातीत खेळतोय, आज हे मातीतले निव्वळ छोटे छोटे ढेकुळं किंवा मातीतले छोटे छोटे ढिगारे हे याचे किल्ले, उद्या हा गणपती व्हायला हवा. उद्या याचं स्वतःचं राज्य व्हायला हवं. म्हणून शिवबा राजांना त्या विविध गोष्टी सांगत, रामायणातल्या, महाभारतातल्या सगळ्या गोष्टी त्या सांगत असत. शिवबाई त्या खूप छान ऐकत असे. तलवारीचं पण चाललं होतं, शिक्षण चाललं होतं, शस्त्राचं, शास्त्राचं सगळी शिक्षण त्यांची चाललेली होती. हे सगळं चालत असताना आता मी मगाशी जे म्हणलं ना तुम्हाला की या गोष्टी ज्या काही सांगितल्या जात होत्या त्याच्यामध्ये देवगिरीची पण गोष्ट सांगितली गेली असणारच. कारण लखुजी जाधवराव हे पूर्वीच्या काळचे देवगिरीचे राजे यादव, त्या गोष्टी पण सांगितल्या गेल्याच असणार. आणि तिथे काय चुकलं होतं, हे जे काही चुकलेलं होतं ते सुद्धा सांगितलं गेलं असणार.
आणि चुका काय होत्या आता जर आपण विचार केला तर राजगडात राज्याचा कुठलाही एक गुप्त डोळा असतो, तिसरा डोळा म्हणतात त्याला, जे म्हणजे गुप्तहेर खातं. आणि ते गुप्तहेर खातं येणाऱ्या खिलजीच्या फौजेच्या येणाऱ्या बातम्या द्यायला कमी पडलं म्हणून देवगिरी पडली. जी मंडळी महाराष्ट्रातून काशी यात्रेला जात होती, मथुरेला जात होती, सोरटी सोमनाथाला जात होती, त्या मंडळींना ह्यातलं काहीच दिसलं नाही असं तर होऊ शकत नाही. त्यांना दिसत असणारच की काय जुलूम चाललाय, कसं चाललंय, त्याची वर्णनं इकडे केल्याची आठवत नाही. म्हणजेच काय झालं की तिथे जायचं, तिथे इतकी दहशत आहे हे इथे लोक सांगायला सुद्धा धजावत नसत का? नुसतं आपलं असं जायचं आणि परत यायचं, याला काय अर्थ आहे? असं पाहिजे ना, डोळे उघडे ठेवायला पाहिजे. ते राज्याचं तिथे चुकलं, देवगिरीचं. त्याच चुका पुढच्या राज्यांनी पण केल्या. अलाउद्दीन खिलजी, जलालुद्दीन खिलजी ही जी काही शब्दच येत नाही, घाणेरडीच म्हणतात. आणि आजकालची जी पिढी आहे ना, यांना खिलजी माहित नाही, पण ह्या सगळ्यांना ना रणवीर सिंग माहिती असेल. कुठला? पद्मावत मधला तो जो कोण होता ना, तो खिलजी. आपल्याला रणवीर सिंग माहिती. हा आपला इतिहास. काल खाल्लेली भाजी आज आठवत नाही. आणि आपण काय विचार करतोय? हा रणवीर सिंग म्हणजे खिलजी. त्या चित्रपटामध्ये सुद्धा ज्येष्ठापल्लीचा उल्लेख आहे. हे लोक सोयीस्करपणे विसरतात. तुम्ही उदात्तीकरण कोणाचं करताय? जो राजा रावळ तिथे लढला त्याचं करायच्या ऐवजी आपण दाखवतोय कोणाला? अलाउद्दीन खिलजीला. का? प्रश्न नाही पडत. तो क्रूर होता, घाण होता, वाईट होता, पण त्याच्या दशपट चांगला माझा राजा रावळ होता. शूर होता, सामर्थ्यवान होता आणि तो खरा खुरा राजा होता. दोन सैन्यांची बर्बादी नको, एकटा लढला. ते लढताना सुद्धा आपल्याला माहित आहे, चित्रपटातलं नाही सांगत त्यांनी, खरं खरं सांगतोय, जे घडलं तो कप्तानी मारला गेला. आणि अनेक माता भगिनींनी जोहार केला. कशासाठी? आपण काय दाखवतोय चित्रपटांमधून की तो खिलजी कसा लढला? लहान मुलं काय बघताय? काय संस्कार घडतायत त्यांच्यावर? म्हणून शिवचरित्र सांगायचं. गड किल्ल्यांवर जाऊन नुसतं शिवाजी महाराज की जय नाही करायचं. नाही ना अभ्यास करायचा शिवचरित्राचा, नका करू, पण जे समजतंय ते निदान चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. गड काहीच करू नका ना, गड किल्ल्यांवर गेला आणि कोणी चुकीचं वगैरे त्याला थांबवा. ही सुद्धा इतिहासाची सेवा आहे. जाऊन आपण लिहायचं नावं, चूक आहे. या सगळ्या गोष्टी शिवाजीराजांना जिजाऊ साहेब, तिथली अवतीभोवतीची मंडळी सांगत होती. त्याच्यातून शिवबाराजांच्या मनामध्ये हे प्रश्न लहानपणापासूनच तयार होत होते. पण त्याशिवाय का 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्या घडतायत, समजून घेतायत. शिवाजीराजे प्रत्येक गोष्ट समजून घेतायत. आणि शिवाजीराजांना आईसाहेबांनी कधीही रोखलेलं नाही कोणात मिसळण्यापासून. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. सगळ्या गोष्टी घडल्यानंतर एका दिवशी शांत चित्ताने, ठीक आहे, जे काही घडायचं होतं ते घडून गेलं. दोन शाह्यांची लढताना शहाजीराजांची फौज कमी पडली. त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना विचारण्यात आलं, तुम्हाला कुठे जायचंय? दिल्लीच्याकडे तुम्हाला नोकरी करायची आहे का विजापूरकडे नोकरी करायची आहे? शहाजीराजांनी ठरवलं की आपण या प्रांतात असणं बरं, म्हणून त्यांनी विजापूर दरबाराकडे नोकरी स्वीकारली. पण ती नोकरी स्वीकारताना शहाजहांनी आदिलशहाला एक गोष्ट सांगून ठेवली आहे. ती अशी, ह्या माणसाला महाराष्ट्रात ठेवू नका, कारण जर तो इथे राहिला तर हा सह्याद्री परत त्याला फूस लागेल. त्याला इथून दूर पाठवा. म्हणून मग शहाजीराजांना
राजे महाराज अशा पदव्या देऊन केवळ नाईलाजास्तव शहाजीराजांनी ते स्वीकारलं आणि ते बेंगलोरला गेले. बेंगलोरला गेल्यावर सुद्धा शहाजीराजांची जी काही राहणीमान आहे ना, ते एका स्वतंत्र राज्याप्रमाणे होतं. तिथले जे कोणी हिंदू असतील, हिंदू राजे राजवाडे असतील, त्यांना त्यांनी संरक्षण दिलं. शहाजीराजांचा स्वतःचा दरबार भरत असे. तिथे ते स्वतः न्यायनिवाडा करत असत. त्यांच्या दरबारामध्ये कलागुणांना सुद्धा वाव होता. शहाजीराजांची महती तिथे अवतीभोवती पसरलेली होती. लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटत होता. शहाजीराजांनी त्यांचं स्वराज्य जी काही संकल्पलं होतं त्याचं कदाचित आपण म्हणतो ना भूमिगत स्वरूप त्यांनी बेंगलोरमध्ये स्थापन करायचा यत्न मांडला होता. ते काही प्रमाणात यशस्वी पण झाले होते. शहाजीराजांना आदिलशहाने सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मुजरा करायला दरबारात यायची गरज नाही, 12 गाव लांबून सुद्धा मुजरा करू शकता. मला असं वाटतं ना की ही शहाजीराजांची दहशत होती आदिलशहाला, की हा माणूस जर माझ्या समोर आला दरबारात आणि काही यांनी केलं तर ह्याला कोण आवरेल. नको बाबा, 12 गाव लांबून नमस्कार करून जा, तिथूनच मुजरा करायला जा, असं माझा आपला बापडा विचार. चूक बरोबर मला माहित नाही, पण ही शहाजीराजांची दहशत होती. अहो, 2-2 बादशाहांना असं एका वेळेस उरावर घेणं काय सोपी गोष्ट आहे का? ते काय लुटुपुटीची लढाई नव्हती. लोक मरत होते. आदिलशाहीमध्ये असताना जेव्हा या लढाया चाललेल्या होत्या त्या त्यांना मुरार जगदेव नावाची एक व्यक्ती आहे, ती मदत करत असे. खूप चांगली मदत करायची ती. आणि ती व्यक्ती जेव्हा त्यांना मदत करत होती हे जेव्हा आदिलशहाला कळलं तेव्हा त्या मुरार जगदेवला तुकडे तुकडे करून मारण्यात आलं. तुकडे तुकडे. कल्पना करा, शहाजीराजांचा जणू हा उजवा हातच तुटला. आणि मग मदत मिळणं बंद झालं. सगळीकडनंच नाकेबंदी झाली आणि म्हणून शहाजीराजांना तह करावा लागला. एकटी निजामशाही एकट्या शहाजीराजांनी पुन्हा उभी केली होती. याच्यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना यावी. वेरूळचं हे घराणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शहाजीराजांची स्वराज्याची संकल्पना उभी करता करता त्यांना काही प्रतिकूल कारणामुळे तह करावा लागला आणि बँगलोरला जावं लागलं. पण तिथे त्यांनी स्वतःचं राज्य उभं केलं. तिथल्या सगळ्या हिंदू राजांची त्यांनी एकजूट बांधली. शहाजीराजांनी नंतर शिवबाला पाहायला आले, शिवबाला भेटले. काही वर्षानंतर शहाजीराजांकडे म्हणून शिवबाराजे बँगलोरला पण गेले. बँगलोरला गेले, तिथून मग ते विजापूरलाही आले. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि हे घडत असताना शिवाजीराजांना आतापर्यंत कसं होतं, त्यांना हे माहीत होतं की आपल्या आईजवळ आपण आहोत, आई चांगल्या गोष्टी सांगते, सगळं करते. पण जेव्हा शिवाजीराजे विजापुरी गेले तेव्हा त्यांना आई जे सांगते या गोष्टींचं आकलन व्हायला सुरुवात झाली. जिला आपण माता समजतो अशी गो म्हणजे गाऊ म्हणजे गाय, तिची खुलेआम कत्तल होती. लोक आपला स्वतःचा देव पूजायला घाबरतायत, त्यांना परवानग्या लागतायत. ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडतायत. शिवाजीराजांना वाटलं नसेल का हे चूक आहे, किती गलिच्छ राजकारण चालू आहे हे. आणि आजकालची राजकारण बघा, शिवाजी राजे हे प्रॉडक्ट म्हणून बाजारात आलेले की काय असं वाटायला लागतं. वडापाववाल्यापासून पानटपरीवाल्यापर्यंत सगळे जण शिवाजीराजांचे फोटो लावतात. स्वतःचं काय करतो तो असो, तो भाग निराळा. पण शहाजीराजांना भेटायला गेले, तिथे त्यांच्या मोठ्या भावाशी भेट झाली, संभाजीराजांची भेट झाली. ते नंतर विजापुरी आले. विजापुरी आल्यानंतर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर त्यांना चीड आली. त्यांचे प्रश्न, त्यांचे विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता शहाजीराजांना एक गोष्ट कळली की हे पाणी इथे राहणार उपयोगाचं नाही, ह्याला सह्याद्रीच योग्य कोंदण आहे. आणि म्हणून त्यांनी जिजाऊ साहेबांना, शिवबाराजांना, त्यांचे अनेक पदाधिकारी त्यांच्या बरोबरीने त्यांना दिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पुण्यात असा.
मध्ये पुण्यात आले, शिवबाराजे पुण्यात आले. पुण्याची काय राख रांगोळी झालेली हो. काय राहिलंय पुण्यात? राहणार कुठे? तिथे पहार ठोकून त्याच्यावरती तुटकी वाहन टाकून सांगून ठेवलंय इथे कोणीही राज्य, इथे कुठलंही गाव वसू शकत नाही, इतकी आम्ही याची दैना केलेली आहे. अशा या दयनीय पुणे प्रांताच्या जहागिरीचे जहागीरदार पुण्यात आले. राहायचं कुठे इथपासून प्रश्न होते. मग खेड शिवापूरचा जो देशपांडे वाडा आहे ना, आजही आहे तो, बघून येऊ शकता तुम्ही. त्या वाड्यामध्ये शिवबाराजेंचं बालपण गेलंय. खेड शिवापूर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे इथून, आणि तो वाडाही आहे तिथे. त्या वाड्याच्या समोरच्या बाजूला थोडं चालत गेलं ना, एक 10 मिनिटं, तर एक सुंदर खोदलेली विहीर आहे. बघा, हा इतिहास आहे. विचार करा, त्या वाड्याच्या दरवाजातून पाऊल जेव्हा तुम्ही आत टाकत असाल, त्या तुमच्या मनात एक भावना निर्माण होईल की अरे माझा राजा इथे लहानपणी खेळलाय. 1-1.5 नाही 2 वर्ष राजे त्या वाड्यात राहिलेत, जोपर्यंत लाल महाल बांधून होत नव्हता. लाल महाल बांधून झाल्यावरती राजे तिकडनं इकडे आले. खेड शिवापूरला दादोजी कोंडदेवांनी एक छानशी आमराई सुद्धा बांधली आहे. आमराई अशी आज अशी दाखवता येईल की नाही मला शंका आहे की हीच ती आमराई, पण काही झाडं आहेत जुनी जी त्या काळातली असू शकतात. तिथे ते आले. तिथे आल्यानंतर हा सगळा मुलूक पुण्याच्या पश्चिम अंगाला आणि पुण्याच्या पूर्व अंगाला अशी 12 मावळ आहेत, म्हणजे एकूण 24 मावळ आहेत. पुण्यातली ही 12 मावळ इकडून मागे. ह्या सगळ्या मावळातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे की नाही, आता या मुलखाचा कोणीतरी एक प्रतिनिधी, भले त्यावेळेस ते लोक त्याला जहागीरदार का म्हणेना, ज्याची जहागिरी आहे, जो मूळ मालक आहे या जहागिरीचा, तो आलेला आहे. तुम्ही तुमची गाऱ्हाणी, तुमची कौतुकं, तुमची अडचणी हे तुम्ही येऊन आम्हाला सांगा, दाखवा, बोला, आम्ही त्याचं निराकरण करू. हे सगळं बांधून घ्यायला हवं. जर आता जहागिरी चालवायची आहे, आपण इथे आलेलो आहोत, तर लोकांनाही कळलं पाहिजे ना की आपण इथे आलेलो आहोत. ते लोक येणार कसे? कुणीच नव्हतं पुण्यात. पुण्याचा जो उल्लेख काढला मागे गेला तो 8व्या शतकापर्यंत जातो. तेव्हाचा एक ताम्रपट सापडलाय. ताम्रपट म्हणजे तांब्यावरची एक प्लेट, त्याच्यावरती लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडल्या आहेत. आणि राजांनी, जिजाऊ साहेबांनी, दादोजी कोंडदेवांनी, त्यांच्याबरोबर जी काही मंडळी शहाजी राजांनी पाठवलेली होती, त्यातलेच एक मोठं घराणं म्हणजे कारीचे जेधे. आजही भोरच्या जवळ गेला तर कारी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आजही जेधेंचा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये शिवाजी राजांनी मानाची पहिली तलवार जेव्हा त्यांना दिली होती, ती तलवारही आहे. बघतंय कोण? जातंय कोण? इच्छा कोणाला आहे? त्या कारीच्या मागे अंतरावर थोडं गेल्यानंतर तिथेच वरती रायरेश्वर आहे. रायरेश्वराकडे आपण येऊच थोड्या वेळाने. पण राजांनी लोकांना तिथे बसवायला, लोकांना वस्ती करायला म्हणून त्यांनी काय केलं, तर जिजाऊ साहेबांना हे कळलं की लोक घाबरतात, जंगली श्वापदं फिरतायत, त्यांचा नायनाट कोणी करायचा. मग हा नायनाट करत असताना कसा करायचा, तर लोकांनाच त्यांनाच प्रेरणा दिली पाहिजे ना की बाबांनो, तुम्ही तुमची स्वतःची शक्ती ओळखा. त्या शक्तीला ओळखून तुम्ही भिडस्त होऊ नका, भिडा. मग त्यांनी एक शक्कल लढवली. काय, तर जंगलात जी काही प्राण्यांची दहशत आहे त्या प्राण्यांची तुम्ही शिकार करा. शिकार केल्यानंतर, आता कोणी शिकार केली, कोणी येऊन सांगेल ना मी शिकार केली, त्याला सरकार दरबारातून बक्षीस दिली जायची, इनाम दिलं जायचं, किंवा छान शूरवीराचं काम केलंस. सगळेजण येतील मी मारलं. मग त्यांनी काय शक्कल लढवली की त्या मारलेल्या प्राण्याची शेपूट काढून आणायची. मग ती शेपूट कोणाची, त्यानुसार तुम्हाला बक्षीस मिळणार. लोकांना हळूहळू कळायला लागलं की काय, कुणीतरी एक आलाय, जिजाऊ साहेब नावाची एक व्यक्ती आहे, ती आपल्या लेकराला घेऊन इथे आलेली आहे. आता ती जहागिरी वसवतीये, पुणे वसवतीये. पण तरीही लोकांच्या मनामध्ये भीती तर काही गेलेलीच नव्हती, कारण पुण्यात पाऊल टाकताना वेशीवरतीच ती पहार होती.
त्या पहारीवरती ती तुटलेली वहाण होती. मग एक दिवस काय केलं, जिजाऊ साहेब, शिवबा, दादोजी कोंडदेव आणि तिथे जे काही सरदार मंडळी जे असतील त्या सगळ्यांनी विचार विनिमय केला आणि ठरवलं की आता आपण पुणं वसवायचं. आता हे पुणं वसवायचं ठरवल्यानंतर सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे, ती पहार उखडून फेकली पाहिजे. ते काम शिवाजीराजांनी केलंय. ती पहार, ती चप्पल उखडून फेकून दिली आणि तिथे जिजाऊ साहेबांच्या सांगण्यावरून पुण्यामधल्या या जमिनीवरची अक्षरशः उजाड दयनीय झालेली होती त्याच्यावरून सोन्याचा नांगर फिरवलाय. नुसती कल्पना करा की ही कृती कित्येक जणांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करेल. आजच्या जमान्यामध्ये आपल्याला या गोष्टींचं काहीच महत्व वाटत नाही हो. नांगर फिरवला, काय सोन्याचा नांगर फिरवला, जहागीरदारी आहे, फिरवल ती सोन्याचा नांगर, तर आपल्याला काय. हो पण ह्याचा विचार करा ना की ती कुठल्या पार्श्वभूमीवर केली आहे. आणि म्हणून हा सगळा प्रपंच तुम्हाला सांगितला. तारखा सांगितल्या नाही, नावं सांगितली नाही. 1296 पासूनचा इतिहास आपण आता पाहत पाहत 1630 येऊन पोहोचलोय शिवाजीराजांच्या जन्माला. आणि ती पहार यांनी फेकली, तोडून टाकली आणि तिथे मग नंतर लाल महाल हळूहळू उभा राहिला. नद्यांवरती घाट बांधले गेले. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि हे घडत असताना शिवबाराजे या मावळ प्रांतातून फिरत होते. त्यांचे लहान लहान सवंगडी त्यांना मिळत होते. त्यांना त्यांचे मोठे मोठे सवंगडी सुद्धा मिळत होते. कान्होजी जेदे मोठ्यात वयानी, कान्होजी काका, हे असे खेळत असताना एकदा ते सगळेजण मोशे गावात गेले, जे वर्सगावच्या धरणातच बुडलंय ना ते. त्याच्या पलीकडे तव नावाचं एक गाव आहे. त्या तव गावामध्ये ही सगळी पौड मावळ, अंधार मावळ, ही सगळ्या मावळांमधून ही मंडळी फिरत होती. शिवबा लोकांना समजून घेत होता. लोकांची पारख त्याला होत होती, मुलखाची ओळख त्याला होत होती. या सह्याद्रीचं अकराळ विक्राळ रूप कसं उपयोगी पडेल हे त्याला त्या लहान वयात कळत होतं. घोड्यावरती बसावं आणि कधीही रपेटेला निघून जावं. जिजाऊ साहेबांनाही हे कळत होतं की शिवाजीराजे बाहेर जात आहे. सगळ्यांना माहित होतं, पण ते त्याला प्रोत्साहित करत होते. आणि ह्या तव गावापाशी एक मोठं घराणं आहे. दादोजी कोंडदेवांनी, शिवबाराजांनी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी त्या घराण्यातला जो काही मोठा पुरुष आहे त्या पुरुषाला विचारलं, बाबा रे, या जहागिरीचा आता मालक इथे आलेला आहे, शिवबाराजे साक्षात इथे आलेले आहेत, तू त्यांच्याबरोबर येशील का. अशा भाषेत नसेल विचारलं, पण आपण ते सांगतोय. ते मोठं घराणं म्हणजे बाजी पासलकर. बाजी पासलकर का, बाजी काका. हो, वर्ष 65 आहे त्या माणसाचं. बाजी काका स्वराज्याच्या या सगळ्या, खरं तर त्यावेळेस म्हणायचं तर खेळच म्हणायचं ना, त्या खेळातही उत्साहाने सामील झाले. तानाजीराव आले, येसाजी आले, सगळी मंडळी आली. येसाजी कंकांचा तर वाडा आहे छान. राजगडाच्या पलीकडे भोतोंड्या नावाचं गाव आहे, त्या तिथे वाडा आहे त्यांचा. बघून या कधीतरी. नुसतं राजगडावर जाऊन यायचं, किती छान, किती अवघड. तिथे राहायचं, जेवण करायची आणि तिथं पत्रावळ्या तिथं फेकून द्यायच्या. हे नाही चालणार. इतिहासाचा मान आणि इतिहासाचं भान हे तुम्ही नाही ठेवलं तर इतिहास तुम्हाला विसरून जाईल. आणि इतिहासातून शिकायचं असतं. येसाजी कंक, बाजी पासलकर, कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, ही सगळी मंडळी शिवाजीराजांना येऊन भेटत होती. बाळाजी, चिमणाजी असे तर अनेक होते जे शिवबाच्याच वयाचे होते. ही सगळी मंडळी यायची आणि या दऱ्याखोऱ्यातून भटकायची. काय करत असतील या दऱ्याखोऱ्यातून भटकून. शिवबाराजे माणसं पारखण्यात पटाईत होते आणि फार लहान वयापासून त्यांना ही जाण आलेली होती. ते बरोबर माणूस निवडायचे. असाच त्यांना सापडला बहिर्जी, जो हेर खात्याचा पुढे प्रमुख झाला. हेच हेर खातं ज्याच्यामुळे अनेक ठिकाणून शिवाजीराजे सही सलामत बाहेर पडले. आपण पुढे पाहणारच आहोत, ते सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. 6 दिवसांची ही व्याख्यानमाला आहे, आपण हे सगळं पाहणार आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी फिरतायत आणि हे सगळं करत असताना शिवबाराजांना हे कळत होतं की अरे हा आपला मुलूक आहे. इथले लोक गांजलेत, घाबरतायत. आपण यांना मुक्त केलं पाहिजे. यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं पाहिजे.
आपण आपलं स्वराज्य स्थापन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी शिवबाला कळत होत्या. तो आईसाहेबांशी बोलत असे, आपल्या मित्रांमध्ये बोलत असे. ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आणि एक दिवस असं ठरलं की आपण स्वराज्य स्थापन करायचं. मग ही सगळी मंडळी, शिवबाभोवतीची जी काही सवंगडी त्याचे जमलेले होते, ते एक दिवस रायरेश्वरावरती गेले. फार सुंदर पठार आहे. आजही तिथे खूप कठीण आहे जायला. शिडी वगैरे लावलेली आहे, पण त्या रायरेश्वराच्या पठारावर जी आज कुटुंब राहतात ना, त्यांना सिलेंडर खालून वरती न्यायला लागतो. तो नेताना ते त्या शिडीवरनं नेतात. एका ठराविक अंतरापर्यंत आज गाडी जाते, पण तिथून पुढे चालतच जायला लागतं. आणि चालत जाताना ती शिडी, सर्वसामान्य ज्यांनी कधी गडच पाहिला नाही, ज्यांनी कधी डोंगर पाहिला नाही ना, अशी मंडळी त्या शिडीलाही घाबरतात. अशा ह्याच्यावरनं आजकाल ते तिथे राहणारे माझे सगळे बंधू भगिनी जे आहेत, ते सिलेंडर, त्यांच्या गोष्टी ज्या काही आहेत, त्या सगळ्या स्वतःच्या खांद्यावरनं उचलून नेतात, तिथे राहतात. रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजीराजे पोहोचले. जागृत देवस्थान आहे ते. आणि त्यांनी मी स्वराज्य स्थापन करेन ही शपथ घेतली. त्या रायरेश्वराच्या मंदिरात, म्हणून रायरेश्वरावर जायचं. रायरेश्वराच्या, आणि ही सगळी मंडळी त्यांच्यावर होती. कान्होजी जेधेही असतील, बाजी पासलकरही असतील, तानाजी मालुसरेही असतील, येसाजी कंकही असतील, बाळाजी असतील, आवजी असतील, सगळेजण असतील. सगळी मंडळी तिथे होती. आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वराज्य स्थापन करायचं. उद्यापासून आपल्यापैकी कोणीही कुठल्याही आदिलशहाचा, कुठल्याही मोगलाचा, कुठल्याही दुसऱ्या सल्तनतीचा गुलाम म्हणून राहायचं नाही. आपण आपली भूमी स्वतंत्र करायची. हा विचार तिथे जागला, तिथे जागवला गेला नाही. तर तो विचार अंमलात आणण्यासाठीची पहिली कृती तिथे घडली. मी स्वराज्य स्थापन करणार, शपथ तिथे वाहिली गेली. आणि म्हणून ते पावन क्षेत्र आहे, म्हणून तिथे जायचं, म्हणून तिथे नतमस्तक व्हायचं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडल्या. आणि मग आता स्वराज्य स्थापन करायचं. आता पुढे काय करायचं? स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे करायचं काय? तर शिवाजीराजे जेव्हा ह्या सगळ्या मुलखातून फिरत होते ना, ते काय गंमत म्हणून घोडेस्वारीच्या रफेटीला गेलेले नव्हते. या प्रांतामध्ये कोणते किल्ले आहेत, कोणता किल्ला किती कठीण आहे, कोणत्या किल्ल्यावर किती शिबंदी आहे, कोणत्या किल्ल्यावर किती जागता पहारा आहे, कोणता किल्ला बेवसाऊ आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला किल्ला उभा करता येऊ शकतो, त्याचे खाचा खोचा काय आहेत, तिथे समजा गनिमाचा हल्ला आला तर आपण तिथून कसं संरक्षण करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे शिवबाराजे तिथे बघत होते. ते फिरत असताना हे सगळं त्यांची नजर शोधत होती. आणि असा एक किल्ला सापडला पुण्याच्या जवळचा जो किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. अत्यंत बेवसाऊ किल्ला. बेवसाऊ म्हणजे जिथे कोणीही वसत नाही असा. उंची किती आहे? पुणे प्रांतातला सगळ्यात उंच किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. 4606 फूट समुद्र सपाटीपासून त्याची उंची आहे. 1.5 मैल औरस चौरस पसरलेला किल्ला आहे. एका दिवसात तो किल्ला नुसता चालून गेला तरी दमायला होत आहे. मुक्काम केला किल्ल्यावर तर किल्ला बघितला जाईल. असा बलदंड किल्ला. तुम्ही कधी वेल्ह्यात गेलात ना, वेल्ह्याच्या इथं उभे राहा, खाली तलाठ्याचं ऑफिस आहे, त्या तलाठी ऑफिसापाशी उभे राहा आणि तो किल्ला असा बघा. असं वाटतं की काय हे चढून जायचं. ज्याचं काळीज कमजोर आहे ना, तो बघूनच चक्करून पडतो खाली. असा तो उंच किल्ला आहे. 4606 फूट समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची. या किल्ल्यावरती कोणी फारसा पहारा नाही, काही नाही, काही नाही. शिवाजीराजांनी एक दिवस ते गेले, तो किल्ला जिंकला, त्याच्यावरती भगवं निशाण फडकलं. स्वराज्याची पहिली भूमी स्वतंत्र झाली. 200 वर्षांनंतर आज पहिला स्वतंत्र किल्ला आपल्याला बघता आला. आणि तो किल्ला बघितला, तुम्ही नुसता विचार करा. मला गोपाळ निळकंठ दांडेकर यांचे शब्द फार आठवतात त्यावेळेस. त्यांनी जेव्हा दुर्गराज रायगडाचं जे वर्णन केलेलं आहे, त्यात ते वर्णन करताना असं सांगतात की रायगडावर तुम्ही जेव्हा जात असता ना, त्या महाद्वाराच्या थोडं अलीकडे भर पावसाळ्यात गेलात
तर एक धबधबा पडतो. त्या धबधब्याचं जे पाणी आहे त्याचा उगम गंगासागरात होत असावा. गंगासागर म्हणजे रायगडावरचा तलाव आहे बरं काय. त्या गंगासागरात होत असावा. तोच तो गंगासागर जिथे शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस सप्तसरितांचं पाणी आपल्यावरती ओतवून घेतल्यानंतर उरलेलं पाणी या गंगासागरात ओतलं. त्याचं पाणी या धबधब्यातून येतं. ज्या सप्तसरितांच्या पाण्याने राजांनी आंघोळ केली त्याच पाण्याच्या धबधब्यामध्ये आज मी उभा आहे. यापर्यंत भाग्य ते कुठलं असं गोनी दांडेकर सांगतात. आता तुम्ही कल्पना करा, जेव्हा तुम्ही तोरण्यावरती जात असता तेव्हा वेल्हा दरवाजाच्या काहीस अलीकडे डाव्या हाताला एक धबधबा पडतोय. त्याचा उगम वरच्या कुठल्या तरी तलावात असेल, शोधला नाही मी. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही वेल्हा दरवाजातून आत जाता तेव्हा डावीकडे एक तलाव आहे. त्या तलावातून जे पाणी पडतं ते कदाचित या धबधब्यातून पडत असावं. आणि जेव्हा ते पाणी पडत असतं ते पाणी तुम्ही जेव्हा पिता तेव्हा तुमच्या मनात विचार नाही का येणार की माझ्या स्वराज्यात जे पहिलं स्वतंत्र भूमी झाली त्या स्वतंत्र भूमीवरती जिथे पाणी शिवबाराजांनी प्यायलं असेल तेच पाणी मी पितोय, ह्यापर्यंत भाग्य कुठलं. ह्या सगळ्या गोष्टी समोर दिसायला लागतात. इतिहास हा त्यावेळेस कानांनी पाहिला आणि डोळ्यांनी ऐकला जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घडताय. राजांनी ती भूमी स्वतंत्र केली. किल्ला फारसा काय चांगल्या स्थितीत नव्हता, डागडुजी करायला लागणार होती. ती करायला लागल्यानंतर कोठी दरवाजा पलीकडे एक भिंत आहे. ती भिंत खणताना सोन्याचे हंडे सापडले. आता ते हंडे सापडल्यानंतर स्वाभाविक आहे ना, सोन्याचे हंडे कितीतरी असतील त्याच्यामध्ये सुवर्ण मुद्रा. घेतल्या 4 काढून बांधल्या कनवटीला, कोणाला दिसतंय नाही. शिवबाराजांच्या मावळ्यांनी एकही मोहर उचलली नाही. सगळे ते 4 हंडे उचलले, पुण्यात आणले गेले. आणि शिवाजीराजांनी काय करावं. अरे वा, चांगलं धन मिळालंय आपल्याला, आहे की नाही. वा मस्त आहे, चला आपल्यासाठी 4 दागिने करू, अंगठ्या करू, आईसाठी काहीतरी करू, काही नाही तर आपल्या घरालाच मुलामा देऊ, सोन्याचा दडवूनच ठेवू. असलं काहीही केलं नाही. जेव्हा ते या प्रांतामध्ये फिरत होते ना तेव्हा त्यांचं लक्ष एका डोंगराकडे गेलं होतं. त्याला डोंगराला म्हणतात मुरुंब देवाचा डोंगर. राय तोरण्यावरती उभं राहिलं आणि मेंगाई देवीच्याकडे आपण पाठ केली किंवा झुंजार माचीवरती उभं राहिलं आणि आपण तोंड समोर केलं. तोरणा ज्यावेळेस आपल्या मागे असतो, समोर जो डोंगर दिसतो ना, एक अशी टोपी घातलेला डोंगर येतो, टोपी घातलेला तो डोंगर म्हणजे मुरुंब देवाचा डोंगर. राजांनी जेव्हा तो डोंगर पाहिला, जाऊन पाहिला, डोंगर चढून पाहिला, तेव्हा त्यांना असं वाटलं आपल्या राज्याची राजधानी इथे हवी. आणि तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली. तो किल्ला बांधण्यासाठी जो काही खर्च निघेल तो खर्च या सुवर्ण मुद्रांमधून निघाला. स्वराज्याचं धन स्वराज्याच्या कामी आलं, स्वतःच्या नाही. आणि मग तुम्ही विचार करा, शिवाजीराजांच्या नावाने आज जे चाललंय त्यांना ही परवानगी तरी आहे का बोलायला. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्हाला खरंच परवानगी आहे का गड किल्ल्यांवरती पाऊल ठेवायला. लायकी आहे का आपली का गड किल्ल्यांवरती पाऊल ठेवायला. तिथे माझा राजा होता, जिथे अनेक मावळे तिथे राहून गेलेत, लढून गेलेत, कित्येक तर त्या भूमीत कायमचे निजलेत. तर तो त्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. तो किल्ला बांधून झाला. त्या किल्ल्याचं नाव ठेवलं गेलं राजगड. तो किल्ला ठरला राजगड. त्याला 3 माच्या आहेत, पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची. सुंदर नाव आहेत ना. सुवेळा माची पूर्वेकडे जाते, सुवेळा. सूर्यास्तानंतर सूर्य जेव्हा पुन्हा संजीवनी घेऊन जन्माला येतो ती संजीवनी. आणि पद्मावती आईचं जिथे स्थान आहे ती पद्मावती माची. अनेक दरवाजे आजही सापडत आहेत, मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेले आजही दरवाजे सापडत आहेत. तर राजांनी तो किल्ला बांधायला घेतला. गुंजवणी दरवाजा, चोर दरवाजा, आळू दरवाजा, सुवेळा माचीवरती अनेक दरवाजे आणि मुख्य दरवाजा पाल दरवाजा. गडाचा राजमार्ग पाली गावातून जातो त्याला पाल दरवाजा म्हणतात.
गुंजवणीतून 2 रस्ते जातात. एक रस्ता जो जातो तो चोर दरवाजाने पद्मावती माचवर जातो, दुसरा गुंजवणी दरवाजातून येतो. हे सगळे किल्ले त्यांनी बांधले आणि त्या किल्ल्याचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे त्या किल्ल्याचा बालेकिल्ला. धडकी भरते आजही चढताना. हा किल्ला चढताना जर आपण बघायला लागलो ना तर असं वाटतं हा संपतोय की नाही. बरं, राजगड अशा ठिकाणी बांधला गेलाय ना त्यात कुठल्याही बाजूनी यायचं झालं तर एक कमीत कमी नदी ओलांडायला लागते, इतका दुर्गम आहे. जेव्हा पुढे मोगल सैनिक, औरंगजेबाचे सैनिक जेव्हा आले ना, त्यातल्या एका सरदाराने जेव्हा किल्ला बघितला ना, त्यांनी वर्णन करून ठेवलंय की अरे हा किल्ला नाही, या किल्ला इतका उंच आहे की याच्या भाराने पृथ्वी दबली गेली आहे. हा किल्ला जिंकणं तर सोडा, लढायचं कसं याच्याशी, असं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. असा किल्ला माझ्या राजांनी बांधलाय. दुर्गपती, गडपती, गजपती, अश्वपती या बिरुदावल्या राजांना कोणी दिल्या नाहीत, त्यांनी त्या मिळवल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत चालल्या होत्या, या सगळ्या गोष्टी राजगड उभा राहत होता. आजही राजगडावर जाऊन पहा, तुम्हाला तो स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना दिसतो. संजीवनी माची तर बघा, त्याला अशी दुहेरी तटबंदी आहे. इतकी सुंदर तटबंदी दुसरीकडे कुठेही बघण्यात नाही. आणि अनेक त्या गडावरती गेलात की तिथे तुम्हाला कोण ना कोणतरी भेटतं, मग त्याला विचारायचं संजीवनी मातीची कथा काय, तो छान कथा सांगेल. खरं खोटं आला एकदा. लोकांचं असं म्हणणं पण आहे की बालेकिल्ल्याचं काम चालू असताना एक मुलगा बालेकिल्ल्याच्या कामामधून असताना तो खाली पडला. तो पडला तर तिथं पूर्वी बावळीचं रान होतं सगळं, त्या बावळीच्या काट्यांमध्ये तो पडला की लोकांना वाटलं की आता तू काय एवढ्या उंचावर पडला, तो काय जगतोय, पण त्याला काहीच नाही झालं, तो जगला. म्हणून त्या माचीला संजीवनी माची असंही ना. असं लोक खूप दंतकथा आहे. इतिहासात कोळसेही खूप आहेत आणि चंदनही खूप आहे. उगाळायचं काय तुम्ही ठरवा. वादच घालायचे तर खूप येतो, अभ्यास करून वाद घाला. तर असा राजगड त्यांनी बांधायला घेतला. राजगड बांधायला घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी, हे जे काही उद्योग चालले होते ना शिवाजीराजांचे, हे सगळे उद्योग त्या शिरवळच्या अमीनाला कळत होते. हा अमीन कोण, तर आदिलशाहीचा सरदार. अमीनाचं ठाणं शिरवळला तो असायचा. सुभान मंगळ हा तिथला किल्ला, आज काहीच दिसत नाही. त्या किल्ल्यावरती त्या गोष्टी पोचत होत्या. त्या किल्ल्यावरती त्या गोष्टी ज्या काय आहेत त्या सुभान मंगळवरून आदिलशहापर्यंत रीतसर इमाने इतबारे पोचत होत्या. आणि त्या पोचत असताना इतके दिवस आपलं ठीक आहे, काहीतरी 4 पोरं उलडकी पोरं गोळा केली आणि तो फिरतोय, कोणात उठावं बसावं काहीच कळ नाही, जहागीरदाराचा मुलगा, अशा गोष्टींनी आदिलशहानी, विजापूरच्या दरबारांनी त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. पोरखेळा मांडला, खेळू देत. एक दिवस मात्र आदिलशहाच्या कपाळावरची भोवळी थोडीशी तिरकी झाली. ते तिरकी होण्याचं कारण असं की बापूजी मुद्गल देशपांडे म्हणून एक व्यक्ती आहे शिवाजीराजांच्या कडे आहे. ती व्यक्ती शिवाजीराजांनी त्यांना सांगितलं की बापूजी तुम्ही काय करा, तेवढा सिंहगड आहे ना तो स्वराज्यात आला पाहिजे. बहुत चोखट किल्ला आहे, काय दणकट किल्ला आहे. आजही सिंहगड चढून जाताना कित्येक लोक ह्या होतं. तर तिथे आपण जायचं आणि तो किल्ला स्वराज्यात पाहिजे, म्हणजे स्वराजी जी काही पूर्व बाजू आहे आपण जी काय म्हणतो थोडक्यात, ती जरा सुरक्षित होईल. बर चालले बापूजी. आता त्यावेळेस म्हण अशी होती की बामणाचं काम आणि 6 महिने थांब. स्वाभाविक आहे, आपले निवांत लिखापडी करण्यात पटायत ना सगळेजण. बापूजी निघाले. त्यांनी निघाले, किल्ला बघतायत. त्यांनी मग काय केलं, किल्ल्यावरचा जो किल्लेदार आहे ना त्याला चुचकारलं. हो गंमत, जणू सिंहगड तथास्तूच म्हणाला. आणि तो किल्लेदार म्हणला हो चालेल. न रक्त सांडता किल्ला स्वराज्यात. आणि शिवाजीराजांनी सिंहगडासारखा किल्ला जिंकला, तिथला चांद तारा उतरला आणि भगवं निशाण चढलं. हे ऐकल्यानंतर ठाण्याचं अमीन जो आहे, शिरवाचा जो अमीन आहे, या अमीन त्यांनी पत्र पाठवलं. आणि मग मात्र आदिलशहाला कळलं हे काही गड्या बरं नाही. सिंहगड जिंकला. पोर खेळ चालला होता म्हणून ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय त्यांनी सिंहगड जिंकला. असं कसं झालं. हे थांबलंच पाहिजे. आणि हे थांबलं पाहिजे म्हणजे ह्याचं काय करायचं. बरं आता सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही राजकारणाचा पट असा उलगडा,
भारताचा नकाशा असेल ना घरात, तो असा पसरा जरा, म्हणजे मी कुठे कुठे काय काय सांगतो ते बघता येईल. तुम्ही आहात आता पुण्यात, बरोबर? पुण्याच्या खाली येतं विजापूर दक्षिणेकडे, त्याच्याही दक्षिणेकडे आहे बँगलोर. आठवलं का? तिथे कोण बसलाय? ज्याला 12 गाव दुरून मुजरा करायला परवानगी आहे तो शहाजी राजा तिथे बसलाय. ज्यांनी आदिलशहा आणि शहाजहान म्हणजे औरंगजेबाचा वडील यांना एकाच वेळेस अंगावर घेतलं होतं आणि जवळपास धुतलं होतं, असा तो सिंह शहाजी राजा तिथे बसलाय. जर मी काही या शिवाजी राजाच्या विरुद्ध केलं आणि ते पटलं नाही म्हणून शहाजी राजांनी विजापूरवरच स्वारी केली, तर जायचं कुठं हो विजापूरनी? आला की नाही प्रश्न? म्हणून शहाजीराजे स्वराज्याचे संकल्पक. एकाच ठिकाणी सगळे राहिलो तर हे काही होणार नाही. म्हणून शहाजीराजे बँगलोरात राहिले, जिजाऊ साहेब पुण्यात आल्या. जेम्स लेन सारखी हलकट माणसं येतात आणि काय वाटतं ते लिहून जातात आणि आपण ते ऍक्सेप्ट करतो. आपल्याला चिड येत नाही. पुस्तकं येतात, ती माणसं येतात, सगळं बोलतात, लिहितात, मग आपल्याला जाग येते की यांनी काय लिहिलंय, मग त्यांच्या पुस्तकांवरती बंदी पडते. तुम्ही सांगतानाच बरोबर का नाही सांगत? हिंमत होईलच कशी मग दुसरं चुकीचं लिहायची? असो, तो भाग निराळ. पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आता विजापूरमध्ये असं तर नाहीये ना की बा चला आता काय शिवाजीराजांनी अशी पुंडाई केली आहे का, चला जाऊन आपण त्यांना हल्ला करू, त्यांच्यावरती त्यांची पुंडाई बंड जे काय ते एकदम थंड करून टाकू. पण तसं होणार नाही, कारण शहाजीराजाच्या मुलाविरुद्ध विजापूरच्या दरबारांनी मोहीम उघडली तर शहाजीराजा चिडणार. मग तो चिडला तर काय करायचं? त्यांनी हल्ला केला तर काय करायचं? त्याला कोण आवडणार? एकाच वेळेस 2-2 शाळांना त्यांनी अंगावर घेतलेलं आहे. त्याच्यासारखा रणमर्द, त्याच्यासारखा राजनीतिज्ञ, त्याच्यासारखा युद्धतज्ञ सेनानी त्यावेळेस भारतात नव्हता. मग त्याला कोण करणार? पण तो काही एकटा नाहीये, त्याचा मोठा मुलगा तिथंच आहे, संभाजी. शहाजीराजांचा थोरला मुलगा संभाजीराजे तिथे आहे. आता ह्यांनी इकडे हल्ला केला, बर एकटे शहाजीराजे हल्ला करतील का? नाही. तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बरोबरीने बाहेर जिथे दक्षिणेमध्ये बँगलोरच्या आसपास जी कोणी हिंदू राज्य आहेत, हिंदू राजे आहेत, त्यांच्या सगळ्यांची एकजूट बांधलेली आहे. आता काय करायचं? ह्या पेचामध्ये जेव्हा आदिलशहा पडला तेव्हा त्याला आता कळेना की शहाजीराजांना आवरावं का शिवाजीराजांना आवरावं, कारण जर 2 ठिकाणून एकत्र हे उठले तर विजापुराची काही धडकत नाही. आणि ह्या विचारांमध्ये जेव्हा विजापूरचा दरबार विचार करत होता तेव्हा आपलीच मंडळी बाजी घोरपडे आणि अनेक असे ह्या मंडळींबरोबर खलबतं चालू झाली. आणि ह्या खलबतातून जे काही निर्माण झालं ते युद्ध आणि शिवाजी राजांचा पहिला सेनापती म्हणून झालेला पराक्रम आणि अत्यंत पद्धतीने नुसताच युद्धाचा पराक्रम नाही तर त्यांच्या बुद्धिचातुर्याची सुद्धा चुणूक जिथे दिसून आली, ती स्वराज्याची पहिली लढाई जिथे घडली, त्याचा सगळ्याचा इतिहास आपण उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार मंडळी.